दिल्लीमध्ये मराठा समाजाचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे। यासाठी राज्यभरातून मराठा समाज एकत्र येणार आहे। मराठा समाजानं आरक्षणासाठी एकवटावं असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समर्थकांना केलेलं आहे। पाटील आता थेट दिल्लीत धडकणार आहेत। मराठ्यांचं अधिवेशन जे आहे दिल्लीत घेण्याचा निर्णय जे आहे मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला आहे। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। दिल्लीत आपल्या राजांनी ध्वज फडकवला आहे, राज्य काबीज केलंय, हे आपण मराठ्यांनी बघितलं पाहिजे। आपला राजा जर इतका अन्यायाच्या विरुद्ध झुंजलेत तर आपण का ती जागा बघू नये? आपण गेलं पाहिजे। राज्यातला मराठा एकत्र आला, आता देशातला मराठा एकत्र येतोय आणि आम्ही तिथं काय मागणीसाठी नाही किंवा अडवण्यासाठी नाही, असं काही काम करण्यासाठी मी कधी खोटं बोलून कुठं जात नाही। मी सरळ सांगितलं असतं, मुंबईत कसं सांगितलं होतं घुसणार, तसं म्हणलोय का? कारण आम्ही काय म्हणते त्याला, पाठीत खंजीर नाही खुपशी, जे असेल ते समोरासमोर। देशातले सगळे मराठी दिल्लीला आम्ही जाणार आहेत, तारीख मात्र डिक्लेअर करायची राहिली करतो, पण जाणार दिल्लीला मराठी। आम्ही एकमेकाला भेटतोय, आमचे रक्ताचे जीवाभावाचे भाऊ आहेत हे सगळे पुऱ्या देशात। मग आम्ही कधीतरी भेटायचं नाही का? मग एखादा जर वेळ ठरवला, आता जसं की लग्न असतं, लग्न ठरवलं मग सगळे पाहुणे रावळे येतात, निमित्त लागतं, त्याचं अधिवेशन निमित्त करतोय। आम्हाला आमच्या सगळे एकमेकाला भेटणार आहेत। खूप शेकडो वर्षानंतर एकमेकाचे भाऊ रक्तमासाचे एकमेकाला भेटणार आहेत, कडवून मिठ्या मारणार आहेत, आणि हे चांगलं पवित्र काम मी करतोय। कॅमेरामन ज्ञानेश वाडेसह विकास म्हणजे साम टीव्ही, नवी मुंबई।